आज आपण बऱ्याच कन्सेप्ट शिकणार आहोत. दिवस कसा होतो, रात्र कशी होते, पृथ्वीचं फिरणं, पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण हे सगळं आपण एका प्रयोगाद्वारे पाहणार आहोत. इथं आपण मध्ये मेणबत्ती लावली का? याला आपण सूर्य आहे असं समजायचं. आणि ही काय आहे मग? पृथ्वी आहे. आपल्या प्रयोगशाळेतून आपण हे पृथ्वी किंवा पृथ्वीचा गोल आणलेला आहे. आता पाहूया आपण, आपल्याला कन्सेप्ट पाहायचे आहे. तर ही पृथ्वी आहे, मग याच्यावर काय काय आहे? तर भारत आहे, अमेरिका, चीन, जपान असे वेगवेगळे देश याच्यामध्ये आहेत. मग आता आपला भारत आहे, मग भारतामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये बीड आहे, बीडमध्ये गेवराई आहे, गेवराईमध्ये उमापूर, आता उमापूर पण ह्या पृथ्वीवर आपल्या आहे. ओके, आता ही पृथ्वी आपली संथ गतीने फिरत असते. हे आपण तुम्हाला दाखवते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. फिरते का? पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. मग पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ह्या फिरण्याला परिवलन म्हणतात. काय म्हणतात? स्वतःभोवती फिरते म्हणून परिवलन. आणि मग ही फक्त स्वतःभोवतीच फिरत नाही. की अशी फिरता 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 स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सगळे जर हात थोडं पुढे घ्या. बघा आता, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरत आहे? सूर्याभोवती फिरते. आता माझ्यापासून निघून पूर्ण एक राऊंड तिने पूर्ण केलेला आहे. सूर्य पृथ्वी स्वतःभोवती फिरते, परिवलन. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याला एक चक्कर मारलं म्हणजे तिचं झालं परिभ्रमण. काय झालं? परिभ्रमण झालं. बरोबर. आता इकडे लक्ष द्या, ही पृथ्वी स्वतःभोवती एक चक्कर मारते ना अशी, ही स्वतःभोवती फिरायला एक चक्कर पूर्ण मारायला 24 तास लागतात. किती? 24 तास. म्हणजे एक दिवस. हे बघा, एक चक्कर झाला पूर्ण, हे इथून इथपर्यंत पूर्ण फिरायला तिला 24 तास लागतात. पण ती स्वतःभोवती फिरता फिरता तिला अशा पद्धतीने सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला 365 दिवस लागतात. किती? 365. म्हणजेच किती वर्ष? म्हणजेच एक वर्ष पूर्ण लागतं पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला, म्हणजे परिभ्रमण. आता परिवलन परिभ्रमण झाले. आता पहा, हा सूर्य आणि ही पृथ्वी, राईट? आता सूर्याचा प्रकाश तिच्या अर्ध्याच भागावर पडतोय. इकडून पडतोय का? असं. आता इथं पडतोय, इकडून पडतोय का? नाही पडत. म्हणजे हा जो भाग पृथ्वीचा प्रकाशामध्ये आहे, म्हणजे तिथं पृथ्वीवर दिवस झालाय. काय झाला? दिवस. आणि ज्या भागावर प्रकाश पडलाच नाही, म्हणजे मागची साईड, मग तिथं पृथ्वीवर काय आहे? आता अंधार आहे. मग आता परत हळूहळू पृथ्वी फिरली फिरली फिरली, म्हणजे पुढे देश होते भारत म्हणा किंवा इतर सगळे देश मागच्या साईडला गेले आणि मागचे पुढच्या साईडला आले. मग हे आता उजेडामध्ये आले, म्हणजे इथं काय झालं आता? आणि मागे काय झाले? आता इथं भारत आहे आपला. भारत तर सूर्याच्या समोर आला, म्हणजे इथं काय आता? पण अमेरिका मात्र मागच्या साईडला गेलाय, म्हणजे अमेरिकेत काय आता? आलं लक्षात? दिवस आणि रात्र कसे होतात. त्याच्यानंतर आपण म्हणतो सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. सूर्य उगवतो का? सूर्य मावळतो का? सूर्य एकाच जागेवर आहे. फिरतय कोण? पृथ्वी. फिरते मात्र आपली पृथ्वी फिरते. आणि पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस रात्र होत आहे. जेव्हा पृथ्वी आता पूर्ण फिरत इथपर्यंत आली, इथं आल्यानंतर काय झालं? आता उजेड कमी कमी होत चालला सूर्याचा. आणि आपण म्हणतो इथून मग जर पाहिलं तर सूर्य फार कमी दिसतोय. मग आपल्याला वाटतं आता सूर्य डुबायला लागतात किंवा मावळायला लागतात. आणि मग नंतर सूर्य इकडं पृथ्वी इकडं अंधारामध्ये येतात. आलं लक्षात? हे झालं ह्या सगळ्या पृथ्वीच्या फिरण्याच्या दिवस रात्रच्या कन्सेप्ट. त्यानंतर आता याच्यानंतरचा पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी प्रयोगाच्या सहाय्याने पाहणार आहोत. कसा वाटला प्रयोग?